प्रभाग क्रमांक 8च्या राजकारणात आता मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे। भाजपचे खंदे आणि निष्ठावंत कार्यकर्ते सुनील शिवराव उंबरकर यांनी अपक्ष शड्डू ठोकल्याने निवडणुकीत रंगत आली असून त्यांच्या मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने प्रस्थापित उमेदवारांचे धावे दणाणले आहे। डाबकिरोड प्रभाग क्रमांक 8 ड मधील भाजपचे अतिशय सक्रिय आणि बूथ स्तरापासून महानगर स्तरापर्यंत संघटना बांधणीत मोलाचे योगदान देणारे सुनील शिवराव उंबरकर यांच्या पक्षाने उमेदवारी नाकारली। कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरूनही वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केले। मात्र जनतेचा कौल हाच माझा आदेश मानत उंबरकर यांनी आता प्रभाग 8च्या विकासासाठी अपक्ष म्हणून कंबर कसली आहे। पक्षाने डावलले असले तरी जनतेने मला स्वीकारले आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। नारळाची बाग चिन्हावर विकासाचा नवा संकल्प सुनील उंबरकर यांनी केला आहे। सुनील उंबरकर म्हणजे एक हास्यमुख व्यक्तिमत्व आणि विकास कामांचा दांडगा अनुभव असलेला चेहरा। डाबकिरोड प्रभाग 8च्या समस्यांची त्यांना खडानखडा माहिती आहे। रखडलेली कामे मार्गी लावणे आणि प्रभागाचा कायापालट करणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे आहेत। तिकीट कापले गेल्यावर नाराज न होता नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली। उंबरकर सध्या प्रभागातील कानाकोपऱ्यात पोहोचत असून त्यांना मिळणारा प्रतिसाद हा केवळ सहानुभूतीचा नसून तो परिवर्तनाचा संकेत असल्याचे मानले जात आहे। प्रभागातील नागरिकांचा कल आणि उंबरकरांची जिद्द पाहता यावेळचा निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मला प्रभागातील जनतेने जर संधी दिली तर मी येणाऱ्या 5 वर्षात प्रत्येक जी समस्या आहे प्रत्येक व्यक्तीला, जेणेकरून एक सोपी गोष्ट म्हटलं म्हणजे आमच्या पूर्ण डाबकिरोडला एकही मुत्रीघर सुद्धा नाही आहे। ती सर्वात पहिले ती व्यवस्था माझी एक इच्छा आहे की ती करावी। आमच्या डाबकिरोड परिसरात स्मशानभूमीची ही खूप मोठी समस्या आहे। ती समस्या या प्रभागातील लोकांना खूप ज्यावेळेस ज्यांच्यावर बिचारावर दुःखाचं संकट येते त्यावेळेस त्यांना ते कळते किती लांब जावं लागते, कसं करावं लागते। ती एक व्यवस्था मी इथं करू इच्छितो। त्याचबरोबर नळाची जी व्यवस्था आहे ते 7 दिवसातून इथं पाणी 8 दिवशी पाणी येते, तर ते पाणी तिसऱ्या दिवशी आलं पाहिजे याकरिता मी वचनबद्ध आहे। त्याचबरोबर इथं नाल्याची जी साफसफाई आहे ती होतच नाही। इथं फक्त नाल्या साफ करण्यासाठी 4-5 माणसं येतात आणि ते फक्त ते फावळे आणि दांडे घेऊन इकडे तिकडे जातात आणि फोटोग्राफ करून पाठवतात। ती पद्धत बंद करून प्रत्येक नाली स्वच्छ झाली पाहिजे। त्यासाठी मी जातीने दखल घेईल आणि त्यांच्याकडून जसं काम करायचं आहे ते करेल आणि माझ्या ज्या पुढील आयुष्यातील जे माझे उर्वरित आयुष्य आहे ते पूर्ण मी या प्रभागासाठी देऊ इच्छितो। आणि येणाऱ्या काळात रस्ते, नाल्या, लाईट ही तर व्यवस्था आवश्यकता आहे, पण त्याही पलीकडे जाऊन तरुणांसाठी व्यायामशाळा, त्याचबरोबर महिलांसाठी त्यांचा रोजगारासाठी एक छोटे छोटे व्यवसाय त्यांचे उभे झाले पाहिजे, त्याकरिता पण मी प्रयत्न करील। आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी इथील ओपन स्पेस मध्ये चांगल्या प्रकारचे खेळणे आणि सुशोभित असा आमचा प्रभाग करण्याचे माझे स्वप्न आहे। ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला जर संधी दिली तर मी अवश्य हे काम निश्चितच करेल। हे आता सर्व जनतेच्या हाती आहे आणि जनतेने मला उभं केलं, त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की ते हमखास मला निवडून आणतील आणि ही संधी देतील। एवढे बोलून मी माझी